सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये उभे नसल्याचं दिसतंय. आता तुम्ही संजय राऊत यांनी म्हटले की आम्ही मुंबई महापालिकेचं सर्वच महापालिका या स्वबळावर लढवणार आहोत. मला वाटतं आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आजच मला माहिती मिळते नागपूरला सन्माननीय शिवसेना नेते संजय राऊत साहेबांनी अशा प्रकारची वक्तव्य केलं, घोषणा केली. आणि मला असं वाटतं की आम्हा सर्व शिवसैनिकांचं पण तेच मत आहे आता की पक्ष म्हटला की पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांना संधीच मिळत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठलंही मागचं एकमेकावर कुरघोडी करणं किंवा टीका करणं हे काही संबंध नाही या विषयाचा. शिवसेना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली भरभक्कमपणे उभी आहे आणि ती एकाकी लढल्याशिवाय तिची ताकदही कळणार नाही आणि लोकांनाही ज्या संभ्रमात सगळे लोक टाकत असतात त्याचा निश्चितपणे मार्ग निघेल. आत्तासुद्धा मी इथं जे आलो आहे ते LICच्या लोकाधिकार समितीचं सुवर्ण महोत्सव आहे. त्या सुवर्ण महोत्सवामध्ये त्यांचं वाक्य छान आहे LICचं, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. म्हणजे मूवी एकसंध राहिली नाही असं म्हणताय. मूवी आता एकसंध नाही असं त्याचा अर्थ नाही आहे. प्रश्न असा आहे की लोकसभा आणि विधानसभेला त्याची आवश्यकता, लोकसभेत खास आवश्यकता होती, विधानसभेलाही तशी आवश्यकता होती. आता जर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी कुठे देऊ शकतो आपण, तर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायती. आता या ठिकाणी द्यायचं असेल तर तुम्ही जर पुन्हा हे तेंगडच करत बसला तर पुन्हा त्याचं निराकरण होत नाही, वेळेवर होत नाही. त्यापेक्षा स्वावलंबने उभं राहावं, एकटं लढावं. आणि मला वाटतं संजय राऊत साहेबांनी आज ती जी घोषणा केली आहे ती निश्चितपणे स्वागत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढत चाललेली जवळीक याचाच परिणाम दिसतोय की नाही, संबंध तो नाही आहे. त्याच्यापूर्वीपासून हा विचार बरेच दिवस सुरू आहे की हे सगळ्यामध्ये घोळात घोळ. मग आमच्याकडे काही लोक तर असं स्पष्टपणे म्हणत असतात शिवसैनिक, अहो एकटे लढलो असतो तरी 20पेक्षा अधिक आलो असतो. विसरू नका, उद्धवजी ठाकरे साहेब एकटे होते, युती तुटली होती आणि त्यानंतर उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली 63 आमदार कुणी बरोबर नव्हतं. हे आठवटे जानकर जे होते तेही सोबत सोडून गेले होते. 63 आमदार या विधानसभेमध्ये त्यांच्या एकट्याच्या नेतृत्वाखाली आले होते. तो अनुभव गाठीशी आहे, तो लक्षात घेता शिवसेना निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये आदरणीय उद्धवजींबद्दलची प्रचंड सद्भावना आहे. आणि काही शंका त्यांच्या असतात तर त्या शंकांचं निरसन एकटं लढलं का आपोआप होऊन जातं. महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र आहेत, सत्तेत आहेत, केंद्रात आहेत, राज्यात आहेत आणि त्यामुळं एकत्रित जाण्याचा तुमचा जो नारा आहे तो सफल होईल असं वाटतं. कारण ज्या प्रकारे माफिया एकत्र होती तर ताकद जास्त होती, हे एकत्र लढलात तर ती ताकद विभागली जाईल आणि मतांचं विभाजन नाही. असं काही नाही. शिवसेनेची ताकद अगोदरही होती. शिवसेना महापालिकेवर जवळजवळ किती वर्ष, 85 पासून तर अधिराज्य करते शिवसेना. तेव्हा कुठे आम्ही एकत्र होतो? तेव्हाही नव्हतो ना. एकाच वेळेला भाजपाबरोबर युती झाली, ती तेही झाली नाही बऱ्याच वेळेला. ठीक आहे ना, मराठी माणसाचं अस्तित्व, महाराष्ट्राचा धर्म आज बुडीत आहे. आता सध्या सारंच विकलं गेलंय, भ्रष्टाचार टोकाचा आहे आणि मग मराठी माणसाच्या अस्तित्वाला, अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून होत असतो. त्याला आव्हान देण्याची गरज आहे आणि ते आत्ता महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसांची एकता दाखवणं, महाराष्ट्र धर्म दाखवणं, त्यासाठी निवडणूक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.